ची ताकद ही मराठी माणसाची हिंमत. पण अलीकडे सिंहाच्या जबड्यात घालून हात मोस्ती दाख ही आमची अवकात सांगणारी या महाराष्ट्रातल्या मातीतली पोरं पाश्चात्य संगीताच्या तालावर बेभान होऊन नाचताना या मातीतल्या इतिहासाशी आमचं काही देणं घेणंच नाही अशा आविर्भावामध्ये किती सहजतेनं या मातीतल्या इतिहासाशी आपली नाळ तोडून टाकतात. का घडतं असं? पूर्वी माझा एक एक मावळा शेकडो गनिमांवर भारी पडायचा, आता 4-5 अतिरेकी येतात, करोडोंच्या हिंदुस्थानाला विटीस धरून जातात. का घडतं असं? आमचा एखादा टीव्ही बघत बसलेला असतो, अचानक एखाद्या अतिरेक्याचं चित्र त्या टीव्हीवर दिसतं, तसा येऊ ताडदिशी उठून उभा राहतो आणि म्हणतो, अरे येऊ तर माझ्या शेजारी बसला होता आणि मग तू काय झोपला होता? देशाच्या रक्षणाची जबाबदारी तुझी नाही. शिवाजी महाराजांनी ते केलं, नाव स्वराज्य ठेवलं. स्वराज्य का? स्व म्हणजे माझं आहे ना, मलाच झगडलं पाहिजे, मलाच झुंजलं पाहिजे, मलाच खर्ची पडलं पाहिजे. ही उर्मी इथल्या अप्रत्येकात त्यांनी रुजवली, फुलवली आणि बहरवली. म्हणून स्वराज्य घडलं. मातीसाठी मरणारी माणसं महाराजांनी उभा केली. नाहीतर बघा ना, माझ्या तानाजीनं पोराचं लग्न काढलं, पत्रिका द्यायला तो महाराजांकडे गेला. महाराजांना म्हणाला, महाराज रायबाच्या लग्नाला यायचं बरं का, पण राजांची नजर आहे कोंढाण्यावर. आणि कोंढाण्याकडे पाहता पाहता राजे तानाजीला म्हणाले, ताना जमल असं काय वाटत नाही रे. तानाजीने विचारलं का? आम्ही जातीनं कोंढाणा घ्यावा म्हणतो. तसा तड कुठला ताना? हातातल्या पत्रिका दिल्या फिकून. राजा आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं. गेला 500 मावळा सोबत घेऊन गेला गडाच्या पायथ्याशी. एक कडा हेरला, दोर फेकला. बघता 500 मावळे गडावर गेले. सपासप कत्तल आरंभली आणि तानाजी गरजत राहिला. सह्याद्रीच्या कड्यांवर डरकाळ्या फोडतात मराठे. उदय भाना तुझं मस्तक फोडायला मागं पुढं नाही पाहणार म्हणत गरजत राहिला. पाहता पाहता गड ताब्यात आला. काय दिलं होतं महाराजांनी त्याला? का महाराजांनी सांगितलं होतं, तानाजी कोंढाणा घेतला पाहिजे तर महानगरपालिकेच्या तिकिटाचं बघतो? कशासाठी जगली माणसं? निव्वळ शिवकाळातच नाही तर तब्बल 350 वर्षानंतर सुद्धा माणसं त्यांच्या पायावर आपली निष्ठा अर्पण करत आली. काय दिलं होतं महाराजांनी? साताऱ्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत महाविद्यालय उभं केलं. या महाविद्यालयाचं नामकरण केलं छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय. बघता पत्रकं निघाली, पत्रकं वाटली. एका धनाढ्य व्यापाऱ्याच्या हातात पत्रक. तो भेटायला आला कर्मवीरांकडे. कर्मवीरांना म्हणाला, तुम्हाला लागेल तेवढ्या पैशांची मदत करायला मी तयार आहे, फक्त विद्यापीठाला दिलेलं नाव तेवढं बदला आणि माझं नाव ठेवा. कर्मवीर भाऊराव पाटील त्यावेळी कडाडले, एक वेळ मी माझ्या जन्मदात्या बापाचं नाव बदलेन, पण विद्यापीठाला दिलेलं शिवाजी महाराजांचं नाव बदलणार नाही. जो शिवाजींना मानत नाही त्याला मी मानत नाही. आपली प्रतिष्ठा यातच समजली त्यांनी. बघता शिवाजी महाराजांची विजयी वार्ता सगळीकडे दुमदुमत राहिली. शिवाजी महाराज असू द्या नाहीतर कुठलाही पुरुष असू द्या, महापुरुष असू द्या, प्रत्येक जण जगताना आपल्या आयुष्यात एक मंत्र घेऊन जगला, एक ब्रीदवाक्य घेऊन जगला. माझ्या ज्ञानेश्वरांच्या आयुष्याचं ब्रीदवाक्य होतं, अवघाचा संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिने लोकी. माझ्या नामदेव महाराजांच्या आयुष्याचं ब्रीदवाक्य होतं, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. शिवाजी महाराजांच्या आयुष्याचं ब्रीदवाक्य होतं, सर्वांचं पोटास लावणे आहे. या मातीत राहणारी प्रत्येक रयत, प्रत्येक माणूस त्याला पोटाला लावणं हे त्यांच्या राज्याचं पहिलं कर्तव्य होतं. मला प्रश्न पडला, या महाराष्ट्राच्या मातीत आजच्या आमच्या पोरांची ब्रीदवाक्य नेमकी काय आहे? काय आहेत ब्रीदवाक्य? हम दो हमारे दो, माँ बाप फेक दो. असला दळबद्री संसार करणारी पोरं. अवघाचा संसार एकट्याचा करीनं बाकीच्यांची वाटच लावीनं. केवढं चांगलं आहे. काय आहेत ब्रीदवाक्य? श्रीमंताची पटवा आणि गरिबी हटवा. कळालं नाही आम्हाला. खरं तर 350 वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी ते स्वराज्य उभा केलं. आज 350 वर्षानंतर आमची अवस्था काय आहे? आज कुठलंही टीव्ही चॅनेल लावा, कुठलंही वृत्तपत्र उघडा, बलात्काराशिवाय बातम्या नाही. मला कळत नाही माझ्या देशात हल्ली काही दुसरं घडतच नाही का काय? ज्या देशामध्ये शिवाजी महाराज जन्माला आले, ज्या देशामध्ये संभाजी महाराज जन्माला आले, ज्या देशामध्ये भगतसिंग, सुखदेव, राजगुरू जन्माला आले, हा काय प्रकार चाललाय सध्या? लोकांना काही वाटत नाही. आणि ज्या लोकांना काही वाटत नाही त्यांना स्वातंत्र्याची अर्थ कळत नाही. ज्यांना स्वातंत्र्याचा अर्थ कळत नाही त्यांना स्वातंत्र्याची किंमत कळत नाही. आणि मग स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार वाटायला लागतं आणि मग जे घडू नये ते घडायला लागतं. तो प्रकार चाललाय सध्या.